सर्व विद्यार्थ्यांना माझा नमस्कार. हॅलो, मी खिडकर मॅडम. आज तुमच्यासाठी 2 नवीन प्रश्न घेऊन आलेले आहे. या आधीच्या व्हिडिओमध्ये मी त्रिकोणी संख्या कशाला म्हणायचं, त्यानंतर त्रिकोणी संख्या काढण्याचं सूत्र कोणतं आहे, त्याचप्रमाणे 1 ते 100 मध्ये एकूण किती त्रिकोणी संख्या आहेत, सर्वात लहान त्रिकोणी संख्या कोणती, अशा प्रकारचा एक व्हिडिओ बनवलेला आहे. आजच्या व्हिडिओमध्ये 2 नवीन प्रश्न आहेत. पहिला प्रश्न असा आहे की 78 या त्रिकोणी संख्येच्या नंतरची 6वी त्रिकोणी संख्या कोणती, आणि दुसरा प्रश्न असा आहे 210 या त्रिकोणी संख्येच्या आधीची 8वी त्रिकोणी संख्या कोणती. पहिल्या प्रश्नामध्ये आपल्याला नंतरची काढायची आहे आणि दुसऱ्या प्रश्नामध्ये आधीची त्रिकोणी संख्या काढायची आहे. चला तर आपण पहिला प्रश्न या ठिकाणी सोडवण्यासाठी सुरुवात करूया. तर पहा, आपल्याला कोणती संख्या दिलेली आहे इथे, 78. तर सर्वात प्रथम आपल्याला काय करावं लागतं पहा, 78 गुणिले 2 आपण यांचा गुणाकार करणार आहोत. यांचा जर आपण गुणाकार केला तर तो गुणाकार येतो 156. तर विद्यार्थ्यांनो, या आधीच्या व्हिडिओमध्ये मी त्रिकोणी संख्या वरती काही उदाहरणं घेतलेली आहेत, तुम्ही तो निश्चितच पाहू शकतात. तर पहा, आता इथे 156 हा आपला गुणाकार आलेला आहे. आता 156च्या आधीची पूर्ण वर्ग संख्या इथे आपल्याला काढावयाची आहे. आधीची पूर्ण वर्ग संख्या तर विद्यार्थ्यांनो, 156च्या आधीची जर पूर्ण वर्ग संख्या कोणती असेल तर ती आहे 144. आता आपल्याला या ठिकाणी 144 या संख्येचं वर्गमूळ काढायचं आहे. तर 144 चे वर्गमूळ आहे 12. तर पहा, 144 चे वर्गमूळ या ठिकाणी 12 आहे, म्हणजेच 12 हा आपल्या या ठिकाणी त्रिकोणी संख्येचा पाया झालेला आहे. या आधीच्या व्हिडिओमध्ये मी त्रिकोणी संख्या दिलेली असताना त्याचा पाया कसा काढायचा याविषयी सांगितलेला आहे. तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता पहिल्या व्हिडिओमध्ये की पाया कशा प्रकारे काढायचा असतो. आता आपल्याला इथे 12 हा 78 या त्रिकोणी संख्येचा पाया मिळालेला आहे. आता आपल्याला 78 नंतरची 6वी त्रिकोणी संख्या काढायची आहे. म्हणजेच हा जो पाया आहे याच्यामध्ये आपल्याला किती प्लस करायचे आहेत, तर विद्यार्थ्यांनो 6वी त्रिकोणी संख्या विचारलेली आहे, त्यामुळे इथे आपण 6 प्लस करायचे. यांची जर आपण बेरीज केली तर ती बेरीज पहा इथे 18 येते, आणि ही जी बेरीज आलेली आहे हा आहे आपला नवीन पाया. याला आपण नवीन पाया असे इथे नाव देऊयात. त्यानंतर आता पहा काय करायचं आहे, 18. आता 18 आपण त्रिकोणी संख्येचं सूत्र काय सांगितलेलं आहे की 2 क्रमवार लगतच्या संख्यांचा गुणाकार व त्याची निमपट म्हणजेच त्रिकोणी संख्या असते. आता इथे 18 नंतरची क्रमवार संख्या जर कोणती असेल तर ती आहे 19, आणि आपल्याला निमपट करायची आहे, म्हणजे इथे आपण भागिले 2 करणार आहोत. इथे पहा, 18 या संख्येला 2 ने निशेष असा भाग जात आहे, बे एक बे आणि बे नवे 18. आता इथे खाली पहा, 9 गुणिले 19 आपण जर यांचा गुणाकार केला तर तो गुणाकार विद्यार्थ्यांना येत आहे 171. म्हणजे पहा, आपल्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी निघालेलं आहे. 78 या त्रिकोणी संख्येच्या नंतरची 6वी त्रिकोणी संख्या ही 171 आहे. तर पहा, अशा पद्धतीने या ठिकाणी मी हा प्रश्न तुम्हाला सोडून दाखवलेला आहे. आता इथे आपण नंतरची 6वी त्रिकोणी संख्या काढलेली आहे. यानंतरचा आपण दुसरा प्रश्न पाहूया. या ठिकाणी आपण आता पहा, आधीची संख्या किंवा याला आपण पूर्वीची संख्या असे देखील म्हणू शकतो. तर चला आपण हा प्रश्न सोडवण्यासाठी सुरुवात करूया. याचप्रमाणे आपण इथे करून घेऊया. पहा, 210 ही त्रिकोणी संख्या आहे. 210 गुणिले 2 यांचा जर आपण गुणाकार केला तर तो गुणाकार इथे 400
20 आहे विद्यार्थ्यांनो. त्यानंतर पहा 420च्या आधीची पूर्ण वर्गसंख्या, आधीची पूर्ण वर्गसंख्या. तर 420च्या आधीची पूर्ण वर्गसंख्या विद्यार्थ्यांनो 400 आहे. त्यानंतर आता आपल्याला 400 या संख्येचं वर्गमूळ काढावं लागेल. तर 400 या संख्येचं वर्गमूळ जे आहे विद्यार्थ्यांनो ते आहे 20. आणि 20 हा आपला काय या ठिकाणी पाया झालेला आहे. 210 या त्रिकोणी संख्येचा 20 हा पाया आहे. त्यानंतर आता इथे आपल्याला आधीची संख्या विचारलेली आहे, म्हणजे 210 या त्रिकोणी संख्येच्या आधीची किंवा आपल्याला पूर्वीची संख्या असे म्हणू शकतो. आता इथे आपल्याला पहा आधीची विचारलेला आहे, त्यामुळे आपण हा जो पाया आलेला आहे यामधून 8 वजा करणार आहोत आणि ही वजाबाकी केल्यानंतर इथे उत्तर 12 आलेलं आहे. म्हणजेच 12 हा आपला, याला आपण नवीन पाया असे नाव देऊया, नवीन पाया. आता आपल्या सर्वांना पुन्हा एकदा मी सांगते की त्रिकोणी संख्या काढताना दोन क्रमवार लगतच्या संख्यांचा गुणाकार आणि त्याची निमपट असते. म्हणजेच इथे पहा हा नवीन पाया आहे, म्हणजेच 12. 12च्या पुढची लगतची संख्या आहे 13 आणि निमपट करायची आहे, त्यामुळे आपण याला भागिले 2 करूया. त्यानंतर पहा आता 12 या संख्येस 2 या संख्येने निशेष असा भाग जात आहे, बे एक बे आणि बे सखून 12. त्यानंतर इथे पहा 6 गुणिले 13. आपण जर हा गुणाकार केला तर इथे हा गुणाकार 78 आलेला आहे. म्हणजेच 210 या त्रिकोणी संख्येच्या आधीची 8वी त्रिकोणी संख्या 78 आलेली आहे विद्यार्थ्यांनो. पहा या पद्धतीने मी इथे दोन्ही प्रश्न तुम्हाला सोडून दाखवलेले आहेत. अतिशय सोप्या पद्धतीने पहा समजून सांगण्यात आलेलं आहे. विद्यार्थ्यांनो, तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि शेअर करा आणि पहिल्यांदाच पाहत असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.